हाँ यस लास्ट पॉइंट ऊपर आता रहे आवाज येतोय का माझा? हो सर. ओके. हो सर. शेवटचा तो -100 जूलचा घेतला ना रे आपण. हो सर. CR question, a body of mass 1 kg is acted by some forces such that its displacement is given by S is equal to 2t square minus 2t plus 10. Find the work done. Find the work done by all forces. All forces in किती ते किती वेळ 0 to 2 सेकंद या वेळी 0 to 2 सेकंद या वेळेमधला वर्क डन डिटरमाइन करायचं सांगितलं. सीआर आपल्याला वर्क डनचे दोन फॉर्म्युले माहिती. एक काय W इज इक्वल टू एफएस कॉस ऑफ थीटा आणि दुसरा काय W इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजेच 1/2 m c फायनल स्क्वेअर मायनस c इनिशियल स्क्वेअर. बरोबर ना. 1/2 m कॉमन घेतला मी kf मायनस ki. आता तुम्हाला या ठिकाणी फोर्स तर दिला नाही, डिस्प्लेसमेंट दिलंय ते बी व्हेरिएबल आहे. त्यामुळे तुम्हाला हाच फॉर्म्युला वापरावा लागेल. हा वापरावा लागेल तर तुम्हाला व्हेलॉसिटी माहित नाही. मग त्यासाठी अगोदर या जो डिस्प्लेसमेंट दिलाय व्हेरिएबल आहे डिपेंड्स अपॉन टाइम, त्यावरून व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला तयार करा. v is equal to d by dt of s, rate of change of displacement with respect to time, d by dt of 2t square minus 2t plus 10. या प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपला. काय काढायचा? डेरिव्हेटिव्ह. कॉन्स्टंट बाहेर येईल 2 बाहेर, याचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी टी ऑफ टी स्क्वेअर. इथे कॉन्स्टंट बाहेर येईल डी बाय डी टी ऑफ टी. इथं टी नाहीच आहे, याच्यामुळं त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल कुणाचा? 10चा. आता मॅथ मध्ये एक्स रेस टू एन असेल, फंक्शन एक्स असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्सच काढतात. तो असतो एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 हा फॉर्म्युला. आणि डी बाय डी एक्स ऑफ कॉन्स्टंट के त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो जी. त्यामुळे व्ही इज इक्वल टू 2 एन किती इथं 2 2 इंटू टी रेस टू 2 मायनस 1 म्हणजे 1 मायनस 2 1 इंटू टी रेस टू 1 मायनस 1 म्हणजे 2 1 into t raised to 1 minus 1 that is 0 and constant चा डेरिव्हेटिव्ह 0. मी हा फॉर्म्युला वापरला आणि हा कॉन्स्टंट साठी हा वापरला.
V इज इक्वल टू 2 into 2 4t t raised to 1 म्हणजे t minus 2 into 1 2 t raised to 0 t raised to 0 is equal to काय असतंय 1 कोणत्याही संख्येचा x raised to 0 that is the 1 n raised to 0 that is the 1 t raised to 0 that is the 1 त्यामुळे हा 2 into 1 so v is equal to 4t minus 2 हा वेलॉसिटीचा फॉर्म्युला मिळाला मग इनिशियल टाइम किती रे t is equal to 0 आणि t is equal to काय फायनल टाइम किती 2 सेकंड मग vi 0 ठेवला इनिशियल टाइम ठेवला 4 into 0 minus 2 is equal to किती -2 v final is equal to 4 into 2 टाइम ठेवला इथे -2 2 minus 2 0 नसतो अगोदर प्रोडक्ट करायचं असतं 4 2 8 8 वजा 2 6 तर व्हॉट इज द वर्डन इज इक्वल टू kf minus ki change in kinetic energy 1/2 m vf square minus 1/2 m vi square is equal to 1/2 m कॉमन घेतला vf चा स्क्वेअर minus vi चा स्क्वेअर is equal to 1/2 मास किती दिलाय आपला 1 kg कंसात vf किती दिले 6 चा स्क्वेअर मायनस -2 चा स्क्वेअर बरोबर ना इज इक्वल टू 1/2 इनसाइड द ब्रॅकेट 36 मायनस चा वर्ग +4 हा 4 याचाच स्क्वेअर फक्त +4 आहे रे हा हे मायनस जसं तसं 36 - 4 किती 32 32 ला 2 ने डिवाइड केलं 16 जूल वर्डन पॉझिटिव्ह आलं याचा अर्थ कायनेटिक एनर्जी वाढते वेग वाढतो बघा तुम्ही हा इथं मायनस आहे आणि इथं प्लस आहे वेग वाढलाय वर्डन कधी पॉझिटिव्ह येतं वर्डन इज पॉझिटिव्ह कधी कायनेटिक एनर्जी इज इन्क्रीज वर्डन इज निगेटिव्ह ज्यावेळेस कायनेटिक एनर्जी डिक्रीज होती त्यावेळेस लक्षात आलं अरे समजलं की नाही पुढचा प्रॉब्लेम नेक्स्ट क्वेश्चन a body is acted upon by force such that its a displacement x related to time t that is t is equal to √x plus 3 find work done by this force in 0 to 6 सेकंड आता सारखं सॉल्व करायचं तुम्ही मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो यार मी सोडून देतो तिकडे लक्ष द्या मला सांगा काय दिलंय तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरणार तुम्ही वर्डनचा कारण फोर्स दिला नाही याचा अर्थ 1/2 m vf स्क्वेअर मायनस vi स्क्वेअर बरोबर आहे का अरे बरोबर ना अरे बरोबर आहे की नाही याच्यातही मास दिलं नाही रे पाहू आपण काहीतरी उत्तर येत असेल मास दिलं नाही तुझं वैष्णवी उत्तर कसं आलं
मास दिलं नाही ना वैष्णवी, हे बाळा वैष्णवी, मास दिले नाही तर 32 तुझं उत्तर कसं आलं? आणि फोर्स दिला नाही, त्यामुळं हा एफएस कॉस थीटा वापरता येत नाही, हा नाही वापरता येत, हा वापरावा लागेल, हा वापरावा लागेल. तर मास दिलं नाही त्याचा आता न्यूमेरिकल फॉर्म मध्ये उत्तर येणार नाही, बरोबर ना? मग या ठिकाणी पहा, टी इज इक्वल टू काय, रूट एक्स प्लस 3, हा 3 इकडे घेतला, रूट एक्स ची किंमत काय होईल, टी मायनस 3, दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला, रूट एक्स चा स्क्वेअर इज इक्वल टू टी मायनस 3 चा स्क्वेअर, रूट एक्स चा स्क्वेअर एक्स, याचं एक्सपान्शन काय, पहिल्या पदाचा वर्ग मायनस 2 इंटू पहिले पद गुणिले दुसरे पद म्हणजे 60 प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर मायनस 3 चा स्क्वेअर 9, बरोबर ना? आता वेलॉसिटी काढू, dx बाय dt, डी बाय dt ऑफ x ची व्हॅल्यू किती, टी स्क्वेअर मायनस 60 प्लस 9, तोंडी उत्तर आलं पाहिजे, टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इथं 2t मायनस 6 बाहेर, टी चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी किती 1 प्लस 9 चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी किती 0, कॉन्स्टंट असल्यामुळे v इज इक्वल टू 2t मायनस 6, बरोबर आहे का? सो दॅट 1. मग t इज इक्वल टू 0 आणि t इज इक्वल टू 6 आहे, सुरुवातीचा टाइम म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी मिळेल, टाइम 0 ठेवा इथं, काय येईल रे, 2 इंटू 0 मायनस 6 इज इक्वल टू मायनस 6, आणि vf फायनल व्हेलॉसिटी 2 इंटू 6 मायनस 6, 6 मायनस 6 नाही करायचं, बोर्डमास रूलचा विचार करायचा, अगोदर मल्टिप्लिकेशन, 6 2 12 होतं 6, देयर इज 6. मग व्ही आय स्क्वेअर काय रे, लगेच मी इथं व्ही आय स्क्वेअर करतो, मायनस 6 चा वर्ग किती 36, आणि व्ही एफ स्क्वेअर प्लस 6 चा वर्ग किती 36, बरोबर आहे का? मायनस 6 चा वर्ग हा याचा स्क्वेअर, दॅट इज प्लस 36. मग वर्डन काय येईल, वर्डन इज इक्वल टू 1/2 m व्ही एफ स्क्वेअर मायनस व्ही आय स्क्वेअर, 1/2 m दिलाच नाही, व्ही एफ किती रे 36, व्ही एफ स्क्वेअर आणि व्ही आय स्क्वेअर किती 36, 36 मायनस 36 कॅन्सल, दॅट द आन्सर 0, वर्डन इज इक्वल टू 0. बघा स्पीड बदलतोय का, व्हेलॉसिटीला डायरेक्शन असते म्हणून निगेटिव्ह, स्पीड बदलला का नाही, स्पीड किती 6, इथं स्पीड किती 6, याचा अर्थ स्पीड बदलत नाही म्हणजे कायनेटिक एनर्जीत बदल नाही, कायनेटिक एनर्जीत बदल नाही म्हणजे डेल्टा के 0, डेल्टा के 0 याचा अर्थ वर्डन 0. त्यामुळे तुमचा आन्सर काय यायला पाहिजे, वर्डन 0 यायला पाहिजे. एम आय करेक्ट, माझं बरोबर आहे का? अरे बरोबर आहे नाही, हो सर. आता एक नोट लिहायची आपल्याला, नोट लिहू इथं, काय मराठीत लिहितो, एखाद्या बॉडीचा स्पीड चेंज होत नसेल तर काय, वर्डन किती रे 0 असते. ओके, आता तुम्ही सॉल्व्ह करायचं, पाहू आपण पुढचं एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल काय, सीआर मास दिले एका बॉडीचं 2 kg, some forces act आणि व्हेलॉसिटी दिली
इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट रूट एक्स, अल्फा कॉन्स्टंट आहे हा, वर्क डन बाय फोर्स in interval of a displacement x is equal to 0 to x is equal to b. वर्डन काढायचं. सीआर व्हेलॉसिटी काढता येईल. सुरुवातीचं डिस्प्लेसमेंट किती 0 आणि फायनल किती b. मग सुरुवातीची व्हेलॉसिटी vi इज इक्वल टू अल्फा इंटू रूट एक्स, एक्स ची किंमत 0, त्याचा तो 0 आणि फायनल काय रे अल्फा इंटू एक्स, फायनल किती बी, दॅट इज अल्फा रूट बी, हे फायनल व्हेलॉसिटी. व्हॉट इज द वर्क डन 1/2 m pf स्क्वेअर मायनस vi स्क्वेअर. 1/2 m किती 2 pf स्क्वेअर किती अल्फा रूट बी चा स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर. 2 ला 2 कॅन्सल, इथं राहील 1 कंसात काय अल्फा स्क्वेअर इंटू बी, अल्फाचा स्क्वेअर रूट बी चा स्क्वेअर बी मायनस 0. दॅट इज द आन्सर किती रे अल्फा स्क्वेअर बी. दॅट इज द वर्क डन. दॅट इज द वर्क डन. ओके, आता पाहू काय करता तुम्ही. आता अवघड देतो थोडं. नेक्स्ट क्वेश्चन. सीआर एक सिंपल पेंडुलम है, सिंपल पेंडुलम असा लटकला इथे, यावरती व्हेरिएबल फोर्स लावलाय. हा एफ व्हेरिएबल, हा व्हेरिएबल फोर्स. बॉडी काय होईल, याशी वरती जाईल झोका घेतल्यासारखी, याशी इथं आली. इथं हा फोर्स आहे एफ या दिशेत, दोऱ्याची लांबी एल आहे, अँगल केला त्याने थीटा, ही एवढी उंच गेली ही. तर हे राहिलेलं अंतर काय रे एल मधून एच गेला, एल मायनस एच, बरोबर आहे का. तो म्हणतो ए व्हेरिएबल फोर्स displaces very gradually. Gradually means हळूहळू, gradually by angle theta. Find the work done by this force. A पर्याय mgl cos theta, B पर्याय mgl inside the bracket cos theta minus 1, C पर्याय mgl sin theta आणि डी पर्याय mgl inside the bracket 1 minus cos theta. जमेल का रे, जमेल का. सीआर मी सांगतो आता. सीआर हा इथं होता, याच्यावरती हा व्हेरिएबल फोर्स लावला ग्रॅज्युअली, हा इकडे गेला असा, अँगल केला थीटा, हे याला हे याला, पण किती ग्राउंड लेवल ही मानली तर हा वरती गेला एवढा एच, तर हा किती राहिला एल मायनस एच. या ट्रायंगलचा विचार करू. हा व्हेरिएबल फोर्स आहे, पण कसा आहे ग्रॅज्युअली चा अर्थ काय, ग्रॅज्युअलीचा अर्थ
अर्थ काय? स्पीड डज नॉट चेंज. चेंज होतो पण लय हळूहळू. स्पीड डज नॉट चेंज. स्पीड डज नॉट चेंज याचा अर्थ के आय बरोबर के. याच्यावरून तर वर्डन काय येईल? वर्डन बाय ऑल फोर्सेस किती येईल रे? डेल्टा के. डेल्टा के किती? 0. मग ऑल फोर्सेस तर फोर्सेस किती? मी ग्रीन कलरने दाखवतो इथं फोर्सेस किंवा रेड कलरने दाखवतो. फोर्सेस किती ऍक्ट होतात या बॉडीवर? हा एक फोर्स आहे एफ. हा दुसरा फोर्स आहे एम जी. तिसरा फोर्स आहे टेन्शन दोऱ्यातलं. टेन्शन कुठेही सारखंच असतं ती इथे. मग ऑल फोर्सेस मुळे वर्डन काय? एक वर्डन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी प्लस वर्डन ड्यू टू द टेन्शन आणि वर्डन ड्यू टू द फोर्स. टोटल फोर्स किती? वर्डन किती? 0. वर्डन अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स गुरुत्वाकर्षण बल एम जी एवढं. आणि मला सांगा डिस्प्लेसमेंट इथून एवढं केलं या पॉइंटला व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट केलं किती? एच. मग एम जी डाऊनवर्डला आहे, एम जी डाऊनवर्डला आहे आणि एच कुठं आहे? वरती. डिस्प्लेसमेंट वरती. डायरेक्शन कसं आहे? अपोजिट. कॉस ऑफ 180 -1 तो मायनस एम जी एच प्लस या ठिकाणी पहा टेन्शन आणि डिस्प्लेसमेंट नेहमीच या ठिकाणी पहा. टेन्शन असं आहे, इथं असताना टेन्शन इकडे, या बॉडीचं डिस्प्लेसमेंट इकडे होईल. बॉडी इथं गेली थिटा एवढं इथं, तर टेन्शन इकडे आणि डिस्प्लेसमेंट या बॉडीचं इकडे होईल. म्हणजे ऑलवेज कसं आहे रे? कुठेही परपेंडिक्युलर. मग टेन्शन परपेंडिक्युलर टू डिस्प्लेसमेंट, त्यामुळे वर्डन ड्यू टू द टेन्शन किती? 0. कळलं? तर 0 प्लस वर्डन बाय दिस फोर्स, म्हणजे या फोर्स मुळे काढायला सांगितलं. म्हणजे डब्ल्यू ड्यू टू द फोर्स काढायला सांगितलं. बरोबर? इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0. मग डब्ल्यू एफ इज इक्वल टू काय रे? एम जी एच. दॅट 1. पण एच दिला नाही, एच दिला नाही तर एच या ट्रायंगल वरून काढायचं. कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू काय? कॉस थिटा इज इक्वल टू काय रे? राईट अँगल ट्रायंगल शेडेड रिजन दाखव. लगतची भुजा काय? एल मायनस एच डिवायडेड बाय कर्ण किती? एल. तर एल कॉस थिटा इज इक्वल टू एल मायनस एच. एच मायनस इकडे घेतला, एल राहिला इथे, मायनस एल कॉस थिटा. एल कॉमन घेऊ, एल कॉमन 1 मायनस कॉस थिटा. ही एच ची किंमत ठेवून द्या या इक्वेशन मध्ये. सो डब्ल्यू इज इक्वल टू वर्डन ड्यू टू द ओनली दॅट फोर्स इज इक्वल टू काय? एम जी एच किती? एल इनसाइड द ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. अँड इट इज द वर्डन. आणि म्हणून आन्सर काय? तर हे आन्सर. आन्सर कोणतं? हे आन्सर करेक्ट आहे. लक्षात आलं? हे परत व्हिडिओ मध्ये पाहायचं रे, अपलोड केलं. देन नेक्स्ट आता तुम्ही सॉल्व करा, पाहू आपण. A ball of a mass 2 kg is dropped through height of a 20 meter and
it gains speed 10 meter per second. After 20 मीटर 20 मीटर अंतर कव्हर केल्याच्या नंतर तो किती स्पीड मेंटेन करतो 10 मीटर पर सेकंड. फाइंड द वर्क डन. फाइंड द वर्क डन. वर्क डन by gravitational force. Gravitational force. Gravitational force and air friction. And air friction. वर्डन विचारलंय कुणामुळं ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे. एक वर्डन विचारले, दोन क्वेश्चन विचारले. दोन क्वेश्चन विचारले. एक विचारलाय वर्डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि नंबर 2 विचारलाय वर्डन ड्यू टू द फ्रिक्शनल फोर्स. इक्वल टू क्वेश्चन मार्क. राईट. आता या ठिकाणी पहा, कन्सिडर हियर, समजा ही बॉडी आणि या ठिकाणी ही 20 मीटर खाली, हे 20 मीटर आहे एच. डिस्प्लेसमेंट खालच्या दिशेला आणि फोर्स कसा ऍक्ट होतो mg खालच्या दिशेला. पण ज्यावेळेस तुम्ही खाली येता त्यावेळेस पाणी, फ्रिक्शन किंवा हवा वरच्या दिशेला फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होतो. हा फ्रिक्शनल फोर्स वरच्या दिशेला. म्हणजे किती फोर्स ऍक्ट होतात? 2 फोर्स. मग पहिला मी ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे वर्डन काढतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे वर्डन काय रे? ग्रॅव्हिटेशनल जीएफ. वर्डन काय? फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट कसं आहे? सेम डायरेक्शन. त्यामुळे mg h इंटू कॉस ऑफ 0 दॅट इज 1. m किती रे? 2. g किती? 10. h किती? 20. किती? सॉरी, m किती दिलाय? 5 kg. 5 kg घेऊ आपण. 5 विसा पंचे 100. 100 गुणिले 10 1000. हे वर्डन कोणामुळे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बट या ठिकाणी Phi किती? Phi किती दिलाय? 0. Pf किती दिलाय तुम्हाला? 10 मीटर पर सेकंड. मग मला फ्रिक्शनल फोर्स काढायचा असेल तर वर्डन टोटल वर्डन इजिकल टू काय असते? डेल्टा Q. किंवा वर्डन बाय ऑल फोर्सेस, हे टोटल वर्डन इजिकल टू डेल्टा K असते. मग इथं किती फोर्सेस ऍक्ट होतात? 2. एक ग्रॅव्हिटेशनल आणि दुसरा फ्रिक्शनल फोर्स. म्हणून वर्डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्लस वर्डन बाय फ्रिक्शनल फोर्स. हा ग्रॅव्ही आणि हा फ्रिक्शनल इजिकल टू डेल्टा K असते. आणि तुम्हाला हा काढायचा. मग मला सांगा W ग्रॅव्हिटेशनल किती आलाय? 1000. W फ्रिक्शनल इजिकल टू डेल्टा K 1/2 m Pf square minus Vi square. Right? 1000 plus W frictional is equal to 1/2 m किती रे? 5. Pf किती? 10. 10 चा वर्ग minus 0 चा स्क्वेअर. 1000 plus work done due to the frictional force is equal to 5/2 2.5 100 minus 1
झिरो. 100 मायनस 0 100. 100 ने याला मल्टिप्लाय केला 250 होईल. 1000 प्लस डब्ल्यू फ्रिक्शनल इज इक्वल टू 250 is equal to 250. So WF is equal to 250 minus 1000 is equal to minus 750 G. निगेटिव्ह का आलं फ्रिक्शनल फोर्स? फ्रिक्शनल फोर्स मुळे एनर्जी निगेटिव्ह का आले? फ्रिक्शनचा अर्थ विरोध. याचा अर्थ ज्यावेळेस बॉल खाली पडतो त्यावेळेस हवा विरोध करते आणि हवा विरोध करते याचा अर्थ वेग कमी होतो. जिथं वेग कमी होतो तिथं वर्डन निगेटिव्ह येतो. गुरुत्वाकर्षण बलामुळे वेग वाढतच जात असतो वरून खाली. पण जर फ्रिक्शन नसतं तर 10 मीटर पर सेकंद पेक्षा जास्त वेग वाढला असता. मग वर्डन ड्यू टू द फ्रिक्शनल फोर्स हे निगेटिव्ह येतं. याचा अर्थ हवेच्या रोधामुळे विरोधामुळे त्याचा वेग कमी कमी होत जातो. कमी होतो. जेवढा वेग वाढायला पाहिजे होता तेवढा वेग वाढत नाही. जेवढा वेग वाढायला पाहिजे होता तेवढा वेग या ठिकाणी वाढत नाही. समजलंय? इथे आपण थांबू. उद्याची टेस्ट माहिती ना कशावरती? एक्झाम कशावरती? फ्रिक्शन. हा करेक्ट.